नेहमीच्या भाज्या जर खाऊन कंटाळा असेल ना, तर ह्या सीझनल भाज्या नक्की खाल्ल्या पाहिजे. आणि मेन ह्यांचा प्लस पॉईंट असा आहे की त्या पर्टिक्युलर त्याच सीझनमध्ये भेटतात. त्यामुळे ह्या आपण ना नक्की बनवल्या पाहिजे. आणि ही पटकन अशी बनणारी भाजी आहे, खायला खूप मस्त लागते. आणि प्लस पॉईंट असा आहे की ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही बऱ्याच ठिकाणी अवेलेबल, म्हणजे सगळ्याच ठिकाणी असते. ती म्हणजे ही आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी अशी आहे ना की खायला खूप मस्त लागते आणि ही थोडीशी आंबट अशी असते. ह्याची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीची जी पानं आहेत ना तीच घ्यायची. ह्याची जे दांडी, म्हणजे दांडीकडचा भाग असतो तो घ्यायचा नाही. फक्त आपल्याला ह्याची पानं तोडून ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी इथे भाजी फक्त पानं घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर अशी ही थोडीशी बारीक चिरून घ्यायचं. अगदीच बारीक चिरायची गरज नाही आहे. हलकीशी चिरून घेतली ना की खूप पटापट अशी होते. त्यानंतर का आपल्याला ही मी कुकरमध्ये बनवणार आहे. फटाफट ही भाजी बनते आणि मेन म्हणजे खायला खरंच खूप मस्त लागते. हे बघा, त्यासाठी मी ही भाजी ना अगदी कुकरमध्ये घालणार. कुकरमध्ये घालून ना फटाफट होते भाजी, खायला खूप मस्त लागते. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये ना आपल्याला बरंच म्हणजे प्रोटीन विटामिन भेटतं, कारण ही भाजी ना तुम्हाला ही पावसाच्या सीझनमध्येच भेटणार आहे. मग ही भाजी सगळी चिरलेली कुकरमध्ये घातलेली आहे. त्यानंतर मी ना अर्धी वाटी आपले जे लाल चणे असतात आणि शेंगदाणे हे भिजत ठेवलेले होते. सगळे मिळून हे 1 वाटी आहे. एक 4-5 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर का हे सगळे चणे आणि शेंगदाणे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहे. तुमच्या इथे तिखट जेवढं तुम्हाला आवडतं तुमच्या गरजेनुसार, म्हणजे कमी जास्त इथे तुम्हाला मिरच्या घालायच्या आहे. ही मसाला घालून भाजी एवढी चांगली नाही लागत, मिरची घालून खूप मस्त अशी लागते. त्यामुळे इथे 5-7 किंवा 7-8 मिरच्या घ्यायच्या तुमच्या गरजेनुसार. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला. ही आंबाड्याची भाजी ना खायला खूप मस्त लागते आणि मेन तुम्ही बघू शकता फटाफट बनते. त्यानंतर 1 ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि साधारणतः 5-7 आपल्याला इथे कुकरच्या शिट्ट्या काढायचं, जेणेकरून भाजी ना व्यवस्थित अशी मेल्ट, म्हणजे एकदम पानानं वितळून जातात. खूप छान बनते ही भाजी आणि फटाफट अशी ही बनते. हे बघा, आणि कुकर थोडासा थंड झाला की झाकण काढून घ्यायचं आहे. आणि जसं की आपण डाळ जशी घोटतो ना डाळ घोटणीने, त्याच घोटणीने आपल्याला इथे जी भाजी आहे ना ती स्मॅश करून घ्यायची, म्हणजे आपल्याला ही घोटून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित असं, म्हणजे आपण ह्या भाजीला आंबाड्याचं गिरगटं बोलू शकतात, आंबाड्याची भाजी बोलू शकतात, पण भाजी ही खायला खरंच खूप मस्त लागते. आणि त्याचसोबत आपण ही जे लाल चणे आणि शेंगदाणे घातले ना, ह्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. एकदा नक्की बनवा. हे बघा, आणि पटापटही होते. तुम्हाला जरी अगदी घट्ट बनवायची असेल ना तर तुम्ही कुकर म्हणजे स्मॅश करून झाल्यानंतर कुकरमधून थोडंसं पाहिजे तर अजून गॅसवर ठेवू शकता, किंवा तुम्हाला थोडंसं असं पातळ किंवा बोलतात ना आपण गिरगटं तसं पाहिजे असेल तर एवढं कन्सिस्टन्सी बस आहे. हे बघा, 1 ग्लास पाणी घालून ही मस्त, पानं तर अगदी वितळून गेलेली आहे. खूप छान बनते ही. व्यवस्थित असं ही फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय, ही भाजी आपली रेडी झालेली आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला एक मस्त असा तडका द्यायचा आहे. हा तडका जर तुम्ही त्याच्यामध्ये दिलात ना तर भाजी अप्रतिम अशी लागते. त्यासाठी मी पॅनमध्ये एक थोडंसं तेल गरम केलेलं आहे. 1 चमचाभर इथे तेल गरम करायचं आहे. इथे लसूणचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. इथे मी 1 ते 2 लसूणचे कांदे सोलून घेतलेले आहे, म्हणजे साधारणतः 20 ते 25 लसूणच्या पाकळ्या आपल्याला इथे सोलून घ्यायच्या आहे. टेचून हलकासा म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही लसूण भाजून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता लसूणचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. हे आताला आपल्याला ना जे आपण भाजी म्हणजे बनवलेली आहे आंबाड्याची त्याच्यामध्ये तडका द्यायचा आणि मग काय, बस आपली आंबाड्याची भाजी खायला रेडी झालेली आहे. मला थोडीशी पातळ वाटली म्हणून मी गॅसवर पुन्हा एकदा ठेवली आणि तडका देऊन 2 मिनटं झाकण लावून तसंच ठेवायचं, झाकण काढायचं नाही बिलकुल. आणि अगदी 2 मिनटानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि अशा पद्धतीने आपली आंबाड्याची भाजी रेडी झालेली आहे. ही खायला खरंच खूप मस्त लागते. ह्याच्यासोबत तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप मस्त अशी बनते. आणि तुम्हाला देखील हे सीझनल भाज्या खायला आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी ही आंबाड्याची भाजी झालेली आहे. आणि मेन म्हणजे ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये प्रत्येक ठिकाणी भेटते
आणि आता तर भाज्या सगळ्याच कधीही अवेलेबल असतात, पण त्या केमिकल वाईज जास्त आपल्याला भेटतात भाज्या. पण ह्या ज्या सीझनल भाज्या आहेत ना, ते नक्की बनवायला पाहिजे. हे बघा किती छान झालेली आपली आंबाड्याची भाजी. चला मग तुम्हाला आजची रेसिपी जर आंबाड्याची भाजीची आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.